नमस्कार. आपल्याला देव नेमका कधी आठवतो या विषयावर जर आपण चिंतन केलं तर आपल्याला असं दिसून येईल की आत्यंतिक दुःखाच्या एकदम कठीण अशा प्रसंगाच्या वेळीच आपल्याला ईश्वराची आठवण होत असते. सगळ्यांच्या जीवनामध्ये सारखंच आहे. आपण जर आपल्या वैयक्तिक जीवनाचं बी अवलोकन केलं तरी ही गोष्ट अगदी स्पष्ट होईल की केवळ दुःखाच्या प्रसंगी, अतिशय कठीण प्रसंगामध्ये आपल्याला तीव्रतेने ईश्वराची आठवण होते. जीवनामध्ये मनुष्य स्वभावामध्येच जणू ही गोष्ट त्या ठिकाणी बसलेली आहे असं आपण म्हणू शकू. इतकं हे सहज होऊन बसलेलं आहे. म्हणजे आपण हाक संकटामध्ये कोणाला मारतो ह्याचं जर थोडंसं वर्गीकरण केलं समजण्यासाठी तर आपल्याला असं दिसून येईल की एक साधारण जर दुःख माणसावर आलं तर माणूस आई ग अशा प्रकारे आईची आठवण करतो. पण जरा आणखीन मोठ्या दुःखाला सामोरं गेला प्रसंगाला तर बापरे असं त्याच्या मुखातून निघेल. परंतु जास्तच मोठं दुःख जर त्याच्यावर आलं, कठीण प्रसंग आला तर अरे देवा अशा प्रकारे मनुष्य प्रतिक्रिया देतो. आता या गोष्टीचा आपण बारकाईने जर पाहिलं तर ही माणसाच्या आतून येणारी गोष्ट आहे. कोणी काय असा विचार करत नाही आधी की आता आपण देवाला हाक मारली पाहिजे आणि मग विचार करून पुन्हा देवाला हाक मारतो, अशातला हा भाग नाही. त्या कठीण प्रसंगात समोर जाता क्षणी माणसाला त्या ठिकाणी देवाची आपोआप आठवण येते. त्याच्या मुखातून त्याचं नाव बाहेर पडतं, त्याच्या मुखातून तो आपोआप त्या ठिकाणी देवाला बोलू लागतो. अशा पद्धतीने मानवाच्या मनामध्ये खोलवर एक गोष्ट त्या ठिकाणी दृढ आहे की देवाशिवाय अंतिम माझा आधार कोणी नाही. आणि म्हणून मनुष्य आहे, जीव आहे, तोपर्यंत तो अपूर्ण आहे, असमर्थ आहे. आणि म्हणून त्याला एका समर्थ शक्तीची साथ लागणार ही मानसशास्त्र त्याच्या पाठीमागं आहे. मनुष्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही. असे कितीतरी लोक तुम्ही पण आसपास पाहिले असतील की ते कधीच देवाचं नाव घेत नाहीत किंवा त्यांना लोक नास्तिक असं म्हणतात. पण असेही लोक ज्यावेळेस वय त्यांचं होईल आणि विशेषतः एखादा जर अटॅक येऊन गेला तर पूजेचं ताट घेऊन ते कोणातरी मंदिरामध्ये आपल्याला अभिषेक करायला गेलेले दिसून येतात. मी सत्य घडलेली घटना सांगतो की एका गावामध्ये खूप चर्चा चालली की फलानी ग्रस्त अभिषेकाला गेले, फलानी ग्रस्त अभिषेकाला गेले. मी चौकशी केली की हा काही एवढा चर्चेचा विषय नाही. तर त्यांनी सांगितले की जन्मभर हा व्यक्ती कधी मंदिराच्या दिशेनं तोंड करून त्यानं हात जोडले नाहीत आणि आज चक्क पूजेचं ताट घेऊन भगवान शंकराचा अभिषेक करायला ते गेले. असा हा चर्चेचा विषय झाला. म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा त्याच्याच कुठंतरी मनामध्ये ही गोष्ट होती की मी समर्थ आहे किंवा या जगामध्ये देव मानण्याची गरज नाही. पण ज्यावेळेस तिला डॉक्टर असं म्हणाले की बाबा ही काही सर्व आमच्या हातात नाही, विशिष्ट परिस्थिती होती, अशा पद्धतीनं तुमची अवस्था होती म्हणून आम्ही तुम्हाला वाचू शकलो, पण इथून पुढे काही सांगता येत नाही. कधी तो अटॅक येईल, त्याची तीव्रता किती असेल ते सगळं ते ईश्वराला माहीत. मग त्यावेळेस आर्ततेने मग त्याला देवाची आठवण झाली. म्हणजे एक प्रकारे पूर्ण जीवनभर
आपण नासमज होतो, अज्ञानी होतो, हेच त्या व्यक्तीनं सिद्ध केलं ना, की आपल्याला जीवनभर कळालं नाही, परंतु आज ज्यावेळेस दुःख आलं, स्वतःच्या जीवावर बेतलं, त्यावेळेस आपल्याला कळालं खरं काय ते. मग अख्खं जीवन जे गेलं त्या ईश्वराशिवाय, ह्याचा किती पश्चाताप व्हायला पाहिजे माणसाला. आता ही त्याच व्यक्तीची गोष्ट नाही आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा हेच घडत आहे. नेमकं हेच घडतं आहे आपल्या जीवनामध्ये. आपण जरी नियमित देवाची पूजा करणारे असू, भक्ती करणारे असू, अभिषेक करणारे असू, तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये ईश्वराची खरी आठवण एखाद्या दुःखाच्या, एखाद्या कठीण संकटाच्या समयीच आपल्याला देवाची आठवण येते. मानवजात जिथे जिथे अस्तित्वात आहे, मानव समूह जिथे जिथे आहे, त्या त्या ठिकाणी तो कोण्या ना कोण्या रूपाने अशा प्रकारे ईश्वराचे पूजन करतोच, ईश्वराला मानतोच, तो ईश्वराला हाक मारतोच. परिस्थिती वेगळी असेल, भाषा वेगळी असेल, संस्कृती वेगळी असेल, परंतु त्या शक्तीला हाक मारणे ही माणसाची मानसशास्त्रीय गरज आहे. असमर्थ जीव समर्थाचा हात धरतो. परंतु हे जर फक्त संकटाच्याच वेळी होत असेल तर, व्यावहारिक भाषेमध्ये एक वाक्य बोललं जातं बघा, की मग तुला आठवतील देव. मग तुला देव आठवेल याचा अर्थ काय, की मग तुझ्यावर असा प्रसंग बेतला कठीण, त्यावेळेस तुला देव आठवल, असं त्याचा अर्थ आहे ना. म्हणजे हे सगळ्यालाच मान्य आहे की कठीण प्रसंगामध्ये ईश्वराशिवाय पर्याय नाही. अहो, एखादा जर वाघोबा समोर येऊन थांबला आणि जर पळता भुई माणसाला थोडी झाली, तर त्यावेळेस तर देव आत्यंतिक तीव्रतेनं माणसाला आठवतो, काहीच आठवत नाही त्यावेळेस दुसरं. म्हणून अशा प्रकारच्या कठीण प्रसंगामधून, प्रतिकूल परिस्थितीमधून, दुःख वेदनामधून जाताना जर ईश्वरच खरा मला राखणारा आहे, ईश्वरच माझा साथीदार आहे, ईश्वरच मला ह्या संकटातून सोडू शकतो, हे जर वास्तव माणसाला पटतंय, तर मग हे एरवी का नाही पटत हो? कारण एरवी वेगवेगळे हजार विषय या जगामध्ये आहेत आणि त्या विषयाला धरून आपण बसलेला असतो आणि ते विषय आपल्याला प्रिय होऊन गेलेले असतात आणि म्हणून या सांसारिक गोष्टीचाच एरवी ध्यास आपल्या अंतःकरणामध्ये चालू असतो आणि म्हणून तिथे देवाची आठवण येण्याचं काही कारण नाही. परंतु शंकराचार्यासारख्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे की देव्यापराधन क्षमापन स्तोत्र. त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर त्या जगन्मातेला त्या ठिकाणी आळवणी करून सांगितलेलं आहे की क्षुधा तृषार्ता जननीं स्मरंती. काय म्हणले की आई, तहान लागली की लेकराला आईची आठवण येते, तसा माझा स्वभाव आहे आणि म्हणून कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. मुलगा एखाद्या वेळेस वाईट मुलगा असं होऊ शकतो, निघू शकतो, परंतु माता कुमाता कधी होत नाही. माता ही माताच आहे, त्याचे अपराध क्षमा करते आणि म्हणून मी तुला विसरून गेलो ह्या खेळामध्ये आई जगाच्या, आणि आता दुःखाच्या समयी मी तुझ्याकडे आलो, म्हणून तू माता आहेस, तुझं हृदय हे प्रेमानं भरलेलंच असतं आणि म्हणून तू मला क्षमा कर. आता भगवान शंकराचार्यांनी एक सामान्य मानवाच्या भूमिकेतून ही केलेली प्रार्थना आहे की सामान्य माणसाला हे कळावं की माझ्याकडून अपराध घडला आहे, माझ्याकडून गुन्हा घडला आहे,
मी दोषयुक्त आहे आणि मग त्यांनी भगवंताची आळवणी करावी. कोण्या कवीनं म्हटलेलं ना की तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुचा पधरा. ही गोष्ट काय सांगते की माझ्याकडून देवा अपराध घडला, परंतु हा अपराध असा नाही की देवाला कबुली द्यायची आणि पुन्हा विसरून जायचं आणि पुन्हा दुःख आले की पुन्हा देवाची आठवण करायची आणि पुन्हा विसरून जायचं. अशी चूक करण्यासाठी ही कबुली नाही. ही कबुली याच्यासाठी आहे की माझ्यावर दुःखाचा प्रसंग आला आणि म्हणून देवा मला तुझं महत्त्व कळालं आणि म्हणून तुझ्या सामर्थ्याची मला आठवण झाली आणि तुझ्याशिवाय माझा कोणी नाही ही गोष्ट मला पटली. कारण त्या दुःखाच्या क्षणामध्ये या जगातला कोणीच माझी मदत करू शकला नाही, त्यावेळेस एकमेव तू मदत करणाऱ्याची गोष्ट मला पटली. ही ज्याने पकडलं हे सूत्र आणि देवापेक्षा माझा दुसरा कोणी नाही याचा ज्याचा निश्चय झाला असा, तो अशा प्रकारे भगवंताची क्षमा मागू शकतो की मी तुझा अपराधी आहे देवा आणि तुला सोडून तुला विसरून मी इतके दिवस जीवन जगलो आणि म्हणून माझा तो अपराध तू पोटात घे आणि इथून पुढे मात्र मी तुला कधीच विसरणार नाही. सुख असो दुःख असो, लाभ असो हानी असो, यश असो अपयश असो, माझ्या जीवनाच्या कोणत्याही क्षणी मी तुला आता विसरणार नाही. कारण तुझ्याशिवाय खरा माझा कोणी नाही हे मला कळलं आहे. त्याला भगवंताच्या अपराधाची क्षमा मागायची आणि त्याला अधिकार आहे तो क्षमा मागण्याचा. बाकी आपल्याला क्षमा मागण्याचा सुद्धा अधिकार नाही. कारण आपण रमतो संसारामध्ये आणि तिथे ठेस लागली की मग पुन्हा देवाकडे येतो आणि देवाकडे येतो ते पण कशासाठी की हा संसाराचा खेळ माझा व्यवस्थित चालू दे, हिच्यामध्ये काही दुःख येऊ नये. कारण प्रेम कुणावर आहे? संसारावर आहे आणि त्या प्रेमाचं रक्षण करण्यासाठी मी समर्थ नाही, तिथल्या गोष्टी हाताळण्यासाठी मी समर्थ नाही आणि म्हणून ईश्वराची मदत घ्यायची. म्हणजे प्रिय आहे संसार, प्रिय आहेत नाती पैसा, प्रिय आहे नाव, प्रिय आहे स्वतःचं अस्तित्व आणि ह्याचं सर्वांचं रक्षण करण्यासाठी देव आहे. म्हणजे देव किती दुय्यम आहे आपल्या जीवनामध्ये. आपली पहिली प्रायोरिटी इकडं आहे आपल्या संसाराला आणि म्हणून आपलं जे ईश्वराला आठवण करणं आहे ते संसारासाठी आहे आणि म्हणून हे काही आपण खऱ्या अर्थाने ईश्वराची आठवण करतो याला असं म्हणता येणार नाही. अहो कुंतीचं एक वाक्य महाभारतामधलं, विपदा न संतु शाश्वत, अशा प्रकारची कृष्णाला मागणी केली कुंतीनं. हे अमर झाले कुंतीचं वाक्य. ती कुंती म्हणते की देवा मला नेहमी सुखात ठेवू नको, विपदा हा येऊ दे माझ्या जीवनात. आता हे आपल्यासारख्या संसारावर प्रेम करणाऱ्या माणसाला असं वाटेल की काही मागणी झाली हो. ज्यावेळेस देव म्हणतोय की मी चाललो आता माझ्या तिकडे म्हणजे स्वतःच्या द्वारकेला, काय मागायचं आत्या माग, देव माग म्हणतोय आणि कुंतीचं काय माग नाही. परंतु कुंती जाणत होती की जो क्षण जो काळ आपण ईश्वराला विसरून जीवन जगतो तर तो काळ आपल्या जीवनातला अशुभ काळ आहे आणि जितका काळ आपण ईश्वराचं स्मरण ठेवून जगत असतो तेवढा काळच आपल्या जीवनातला शुभ काळ आहे. कारण जन्माचं प्रयोजनच त्या ईश्वरापासून लांब झालेला जीव पुन्हा त्या ईश्वरापर्यंत जाणे इतकंच आपल्या जीवनाचं मुख्य प्रयोजन आहे. म्हणून ईश्वराशिवाय बाकी केलेली सगळी पळापळ ही केवळ आपली भटकंती आहे, आपला विपरीत प्रवास आहे तो. आणि म्हणून तो विपरीत प्रवास त्याच्यामध्ये जाग जर मला संकटाने येत असेल, दुःखाने येत असेल, प्रतिकूलतेने येत असेल तर ती जाग त्या प्रतिकूलतेमुळे येते. म्हणून ती प्रतिकूलता माझ्यासाठी शुभ आहे. म्हणून कुंती म्हणते की विपदा न संतु शाश्वता, कंटिन्यू सदा मला सुखामध्ये ठेवू नको. कारण सुखाची डुकली तुला विसरते
आणि ती विसरत असेल तर माझा जन्मही सुखात गेला तरी तुला विसरून गेला ती एक चकलीच होईल. कारण ज्याला जन्माचं प्रयोजन माहिती त्याला खऱ्या अर्थाने ईश्वराचं महत्त्व कळतं आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारची आपल्याला जाग आली पाहिजे. ज्या ज्या कठीण प्रसंगामध्ये देव आपला वाटला ते कठीण प्रसंगसुद्धा आपल्यासाठी शुभ आहेत, कारण ते ईश्वराची आणि आपली एक प्रकारे भेट घालून देत आहेत. आणि म्हणून ते क्षण आपण लक्षात ठेवून ईश्वर असा पकडला पाहिजे की कधी पुन्हा ईश्वरातून आपल्यात अंतर नाही आलं पाहिजे. रात्र असो, दिवस असो, जागे असो, झोपलेले असो, जेवत असो, चालत असो, आंघोळ करीत असो, फिरत असो, नित्य ईश्वर स्मरण ठेवूनच आपण ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजे. आणि काय म्हणले की माझी भक्ती कोणती म्हणसी, माझे नाव गावे सप्रेमेशी, माझे ध्यान अहर्निशी, त्यापाशी मी सदा वसे. देव फक्त त्याच्याजवळच आहे ज्याच्याजवळ अहर्निश ईश्वराचं स्मरण आहे. बाकी कोणाकडेच देव नाही, ही अगदी स्पष्ट गोष्ट आहे. आणि म्हणून देव जवळ करायचा असा की पुन्हा अंतर नाही पडलं पाहिजे, पुन्हा त्याला हाक मारायची नाही गरज पडली पाहिजे. देव आपल्या जवळच आहे ह्याची प्रचितीच आपल्या आली पाहिजे. इतका घनिष्ठ प्रसंग देवाचा आपला त्या ठिकाणी बनला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने देवही आपल्या मदतीला येईल. ज्यावेळेस अहर्निश नामचिंतन माणसाचं चालू असतं तर त्यावेळेस ईश्वर सहाय्य करायला येतो आणि येतोच. मनुष्य जीवनाचा ड्रायव्हरच त्यावेळेस ईश्वर बनत असतो. म्हणून मंडळी, आपण खूप मोठ्या गोष्टी बोलतो, परंतु जीवनामध्ये कधीकधी महत्त्वपूर्ण गोष्ट आपण विसरत असतो. आणि म्हणून प्रत्येकाने अहर्निश ईश्वर स्मरण करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि त्याच्यासाठी तपश्चर्या केली पाहिजे. कितीदाही विसरू द्या, पण पुन्हा पुन्हा आठवून एक ईश्वर चिंतनाचं सातत्य ठेवण्याची क्षमता स्वतःमध्ये तयार केली पाहिजे. मग मात्र जीवनात काही कमी पडणार नाही. धन्यवाद.